मंडळी नमस्कार. आता ऐकूयात अजित काटकर लिखित एक ग्रामीण कथा चकवा. दारावर टकटक टकटक असा आवाज झाला. नाना भोसल्यानं प्रथमच घरातली लाईट लावली व भीतीवरच्या घड्याळात बघितलं. रात्रीच्या 2:30 वाजल्या होत्या. त्यानं बाहेरचा कानोसा घेतला, पण पुन्हा कसलाच आवाज आला नाही. म्हणून तो पुन्हा झोपणार तेवढ्यात पुन्हा दारावर टकटक टकटक असा आवाज झाला. नाना, अहो नाना, अशी हळू आवाजात मारलेली हाकही ऐकू आली. इतक्या रातचं कोण आला असेल? बरं, तो आवाजही ओळखीचा नव्हता, पण नाव घेऊन दारावर टकटक करत आहे म्हटल्यावर कोणीतरी अडचणीत सापडलेला असणार असा विचार करून नाना भोसल्यानं शेजारी झोपलेल्या आपल्या बायकोला जागं केलं. तिला बाहेरून कोणीतरी नाव घेऊन हाका मारतय. मी दार उघडतो, तू काठी घेऊन तयार राहा. जरा दार उघडल्यावर काय गडबड झाली तर सरळ काठीनं तुडवायला सुरुवात कर. नाना भोसल्यांची बायको भित्री होती. ती नवऱ्याला बोलली, कालच तुम्ही कोल्हापूरला जाऊन कांदा ऐकून आलाय, त्याचं पैसं अजून घरातच आहे ती. त्यावर मनानं धेट असलेला नाना बोलला, आपण दोघजणी आहोत की, पण म्या दार उघडतो, तू काठी घेऊन तयार राहा. नवऱ्याच्या आदेशानं बायकोनं काठी उगारूनच धरली. बाहेरच्या माणसानं दार ढकलायला सुरुवात केली व नानानं घराचं दार उघडायला एकच गाठ पडली. एकदम दार उघडल्यामुळे ती व्यक्ती नानाच्या अंगावर कोलमडली. अगोदरच घाबरलेल्या नानाच्या बायकोला वाटलं चोरानं नवऱ्यावर हल्ला केला. तिनं नेम धरून काठी बरोबर नानाच्या कपाळावरच लागली. नाना भोसला कपाळ धरूनच आय 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 करत खाली बसला आणि घरात घुसलेला आगंतुक स्वतःला सावरत त्याच्या शेजारी बसत बोलला, अहो वहिनी, काय केलं? घरात घुसलेला आगंतुक हा दुसरा तिसरा कोणी नसून खामाघूम झालेला नानाचा चुलत भाऊ रामा होता. हे लक्षात आल्यावर सगळ्यांनाच हसू फुटलं. अगोदरच भेदरलेला रामा कसानुसा हसला. एकतर पोटात भीतीनं गोळा उठला होता आणि दुसरं म्हणजे पोटात भुकेनं काहूर माजलं होतं. पण चुलत भावाच्या घरात आल्यावर तो बऱ्यापैकी सावरला होता. रामाने नानाच्या डोक्याला तेला पाण्याची पट्टी बांधली. तोपर्यंत नानाच्या बायकोनं गरमागरम चहा करून दिला. चहा पेल्यावर रामाला व नानाला तरतरी आली. नानाच्या बायकोनं रामाला विचारलं, भाऊजी, इतक्या रातचं कुठं गेला होता आणि इतकं का घाबरलाय? त्यावर सावरलेला रामू सांगू लागला, काय सांगू वहिनी, आज म्या काही जगत नव्हतो, पण कशी अक्कल आली आणि तुमचं घर गाठलं, नाहीतर म्या संपलोच असतो. रामाच्या बोलण्यानं नानाची आणि त्याच्या बायकोची उत्कंठा वाढली. त्याने एकदम रामाला विचारलं, असं काय झालं होतं? त्यावर रामा सांगू लागला, त्याचं असं झालं, म्या कांदा ऐकायला कोल्हापूरला गेलो होतो. कांदा ऐकून पट्टी मिळायला येळ लागला तवर म्हसवडचा ट्रकवाला थांबवून घेतला होता. बाकीची लोक म्हसवड कडली होती. म्या एकटाच गावातला होतो. रात्रीच्या 10 वाजले असतील. आमचा ट्रक दिवड पाटीजवळ आला. ट्रकवाल्याला म्हणलं होतं हिथंच उतरव, म्या जाईन चालत. त्यावर त्यानं सांगितलं, तुम्हाला म्हसवडला सोडतो, तिथनं गावाकडे चालत जावा. पण म्याच हट्ट केला. शेवटी ट्रकवाल्यानं ट्रक उभा केला. म्या उतरलो तोवर ट्रकवाला म्हणाला, आज आमुषा आहे, अंधारातनं जरा जपूनच जा. हे त्याचं वाक्य कानावर पडल्यावर माझ्या पायाखालची जमीनच साराकली. म्या ट्रकमध्ये बसून म्हसवडला जाण्याचा विचार केला तवर ट्रक निघून गेला. म्या हाका मारल्या पण त्या ट्रकवाल्या पतर गेल्याच नाही. त्या अंधारातून गावाकडे चालायला सुरुवात केली. थोडंच अंतर चाललो तवर माझ्या पाठीवर कुणीतरी खडा मारला. म्या मागं सुद्धा वळून बघितलं नाही, तसाच चालत राहिलो. अधूनमधून पाठीवर खड लागत होतं, तसा माझा धीर खचत होता. म्या पळायला सुरुवात केली. पायाखालच्या वाटचा विचारच केला नाही आणि धाडकन एका खड्ड्यात पडलो. मागं न बघता उठून पुन्यांदा पळायला लागलो. पाठीवर जोर जोरात खडं लागायला लागलं.
त्याचा विचार केला नाही. तसाच पळत राहिलो. 2 तास माझी पळापळ सुरू होती. आता वाटलं गाव जवळ आलं असेल, पण कदाचित काय मोहर बघतोया तर 4 देवट्या एका वळीनं निघाला होत्या. डोक्यात विचार आला, आज आमुषा आहे, रातच्या 12 वाजून गेले असतील. तवाच भुताची पालखी निघाली. माझी पाचावर धारण बसली. मागणं कोणीतरी खड मारत होतं, तर पुढं ही भुताची पालखी. मला इकडं आड आणि तिकडं हिर असं झालं. काय करू आणि काय नको. मी आता जीवाच्या आकांतानं पाळायला सुरुवात केली. वाटचालीचा विचारच केला नाही. पाठीवर जोर जोरात खड लागत होतं. म्या पळत होतो. शेवटी व्हायचं तेच झालं. म्या धाडकन एका मोठ्या खड्ड्यात जाऊन पडलो. खड्डा खोल होता. त्यानं पुढच्या देवट्या दिसत नव्हत्या, तर पाठीवर खड लागायचं बंद झालं होतं. जरा वेळ तसाच पडून राहिलो. मग हळूच खड्ड्यातनं बाहेर आलो आणि पाहिलं तर देवट्या गायब झाल्या होत्या. जरा जीवात जीव आला. अंधार होताच, पण त्यातनं वाट काढत चाललो होतो. चालत चालत तुमच्या घरापुढं आलो. घराकडं वळलो आणि पुढं कडी वाजवली. आज लय मोठ्या भैताच्या मेळ्यातनं वाचलो बघा. रामाचं हे बोलणं ऐकताना नाना भोसल्याच्या बायकोचं काळीज फाडफाड करीत होतं. रामा बोलायचा थांबल्यावर ती म्हणाली, भाऊजी तुमच्या खायापियाचा शेरच आहे, त्यानंच वाचवलं बघा. रात्रीचे 4 वाजून गेले असतील. रामा नानाला पुढं घालून पोट मोकळं करायला बाहेर गेला, तर पुन्हा एक देवटी व 4 जण त्यांच्याकडे येताना दिसलं. तिकडं बघितल्यावर रामाच्या काळजात धस्स झालं. अजून मी माझी वाट बघते ती, आता माझं काय खरं नाही असा विचार त्याच्या डोक्यात आला आणि तो नानाच्या मागं उभा राहिला. देवटी अगदी जवळ आली आणि त्यातला एक जण म्हणाला, भोसले मामा आज लवकर उठला या. त्यावर भोसले नानाच म्हणाल, अरे निम्या रात्रीपासून जाग आहे, तुम्हाला घावलं का मासं? त्यावर त्यांच्यातला एक जण बोलला, होय कालवणापुरतं घावलं की, असं म्हणत ते निघून गेलं. नानानं सांगितलं, शेजारच्या वस्तीवरची पोरं रात्री मासं धरायला गेली होती. रामाच्या डोक्यात उजेड पडला. आपण ज्याला भूताची पालखी म्हणत होतो, ती मासं धरायला गेलेल्या पोरांच्या हातातील पेटवलेलं टायर होतं. असं असलं तर मग पाठीव खडक कोण हाणीत होतं? त्याचं उत्तर नानानं दिलं. त्यानं सांगितलं, जोरात पळाल्यामुळं चपलामध्ये त्यावरचं खडं अडकून ते पाठीव लागत होतं. आता मात्र त्याच त्याला हसू यायला लागलं. पहाटे रामा घराकडे निघाला. जाताना नानाला व त्याच्या बायकोला म्हणाला, माझा हा खेळ कुणाला सांगू नका, नाहीतर गावात हसू होईल माझं. त्यावर हसत हसत नानाची बायको म्हणाली, तुम्ही बी माझा नेम कुणाला सांगू नका. नाना भोसल्याच्या व त्याच्या बायकोनं अजूनही रामाचं भूताचं गुपित कुणाला सांगितलं नाही. त्यामुळे त्या भागात आमुषाला रातचं चकवा बसतो, भूताची पालखी निघते, अशी बोलवा तशीच राहिली आहे.